नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. खेड तालुक्याचे आमदार या विशेष मालिकेत आपलं स्वागत. आजच्या भागात आपण हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे शिल्पकार आणि खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय साहेबराव विठ्ठलराव बुटे पाटील यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत. खेड तालुक्याचे आमदार ही मालिका काय आहे तुम्हाला माहिती नसेल तर या आधीचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन नक्की पहा. आता सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. खेड तालुक्याचे केंद्रस्थान म्हणजे राजगुरुनगर. स्वातंत्र्य संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या राजगुरूंची ही जन्मभूमी. या राजगुरुनगरमध्ये खेडचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या अनेक वास्तू आणि ठिकाणं आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे खेडचं हुतात्मा शिवराम हरी राजगुरू महाविद्यालय. या महाविद्यालयाचे शिल्पकार म्हणजेच खेडचे माजी आमदार स्वर्गीय साहेबरावजी बुटे पाटील. खेड तालुक्यात ज्ञानगंगा प्रवाहित करणाऱ्या या आमदाराच्या आयुष्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. त्यांचे चिरंजीव देवेंद्र बुटे पाटील आणि सुनबाई राजमाला बुटे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. चला तर मग. जवळपास सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांचा जीवन प्रवास पाहिला तर बऱ्याच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या पदांवर काम केल्याचा अनुभव त्यांच्याकडे दिसतो. राजकारणातले पुढारी बऱ्याचदा पदासाठी राजकारणात आलेले असतात. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता या समीकरणात राजकीय उद्दिष्ट फिरतात. परंतु सगळ्यांनाच अपवाद ठरणारं व्यक्तिमत्व म्हणजे खेडचे माजी आमदार स्वर्गीय साहेबराव बुटे पाटील. त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1940 रोजी वराळे गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. वडिलांकडे गावची पाटीलकी होती. बुटे पाटलांना सुरुवातीपासूनच अडचणी आल्या त्या आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी. गावात शाळा नसल्यामुळं त्यांना आधी शेजारच्या बोरदारा गावात आणि नंतर चाकणला रोजची पायपीट करत आपलं शिक्षण पूर्ण करावं लागलं. आपल्या परिसरात शैक्षणिक संस्थांचा अभाव आणि गरज ही तेव्हापासूनच त्यांच्या मनावर बिंबली. पुढच्या आयुष्यात त्यांनी उभारलेल्या महाविद्यालयासाठी हीच सगळ्यात मोठी प्रेरणा ठरली. आमचं मूळचं गाव जे आहे खेड तालुक्यातलं चाकण पासून पश्चिमेला साधारण एक 7 ते 8 किलोमीटर वराळे हे गाव आहे. गावाचा उंबरा पाहायला गेला तर आजही कमीच आहे. औद्योगिकरणामुळे आजची परिस्थिती खूप बदललेली आहे. मागच्या काळातलं सांगायचं झालं तर आमचं बुटे पाटील परिवारामध्ये आमचे जे आजोबा होते स्वर्गीय विठ्ठलराव जयवंतराव बुटे पाटील, त्यांना 6 मुलं आणि 2 मुली. आणि त्याच्यात स्वर्गीय साहेबराव बुटे पाटलांचा 3रा नंबर. माझे आजोबा जे होते ते वारकरी संप्रदायातले, 32 वर्ष पंढरपूरची पायी वारी करणारे, असं आमचं वारकरी संप्रदायातलं परिवार. आणि त्या कुटुंबातले नंतरच्या पिढीमध्ये आमचे वडिलांना त्यांचं सगळं प्राथमिक शिक्षण जे आहे ते पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये बोरदऱ्याला झालं. आणि बोरदऱ्यानंतर चाकणला जीवन शिक्षण मंदिर जे आहे त्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं. कॉलेजला नंतर ते SP कॉलेजला ग्रॅज्युएट झाले आणि ILS लॉ कॉलेज जे पुण्यातलं आहे इंडियन लॉ सोसायटीचं, तिथनं त्यांनी लॉचा पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर 1964 साली त्यांनी वकिली व्यवसायाला राजगुरुनगरला सुरुवात केली. बुटे पाटील पुण्यात शिक्षणासाठी असताना त्यांच्या काही आठवणी अतिशय रंजक आहेत. याच काळात त्यांचा मित्रपरिवार विस्तारला आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठीची त्यांची तळमळ दुणावत गेली. याच काळात त्यांची भेट शरद पवार, श्रीनिवास पाटील अशा काही मित्रांशी झाली. हे मैत्रीचे संबंध त्यांनी आयुष्यभर जपले. राजकारण माझा पिंड नाही असं साहेबरावजी बुटे पाटील नेहमी म्हणायचे. पण त्यांचा मित्रपरिवारात राजकारणाची संख्या मोठी होती. SP कॉलेजला ज्या वेळेला ते शिकत होते त्यावेळेला अशी पद्धत होती किंवा असे सगळेच विद्यार्थी जे होते ते डेक्कनला विशिष्ट असं नवल्यांचं एक सायकलचं दुकान असायचं. तिथं सगळेच विद्यार्थी संध्याकाळच्या वेळेला जमायचे. विशेष करून पुणे शहर सोडून जिल्ह्यातनं जे आलेले सगळे विद्यार्थी आहेत, जिल्ह्यातनं आलेले सगळे विद्यार्थी जे आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एकत्रित चर्चा म्हणा किंवा भेटणं म्हणा ते सगळं त्या डेक्कनच्या परिसरात असायचं. त्यावेळेला देशाचे लोकनेते पवार साहेब BMCC कॉलेजमध्ये शिकत होते आणि वडिलांनाही सिनियर 1 वर्षाने जे होते श्रीनिवास पाटील साहेब ती SP कॉलेजमध्ये शिकत होते. आणि वडिलांची आणि श्रीनिवास पाटलांची त्यावेळीपासून त्यांची मैत्री होती. आणि ही सगळी मंडळी त्या काळातली
एकत्रित डेक्कनला जमायचे. तसे ज्यावेळेला हे एसपी कॉलेजला शिकायला होते वडील, त्यावेळेला कांडगे साहेबही पुण्यातच शिकत होते. किंबहुना मला वाटतं ते एसपी कॉलेजच शिकत होते. त्यांच्या एखाद्याला मुलाखतीत तो रिलेव्हन्स येईल आपल्याला. तर ती ज्यावेळेला शिकत होते त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये बुधवार पेठेत एक रूम घेतलेली होती आणि तिथे 3 जण राहत होते. म्हणजे आमचे वडील साहेबराव बुट्टे पाटील, ऍडव्होकेट राम कांडगे आणि गाडे पाटील, मावळचे, वडगाव मावळचे जे आहेत ते. त्या रूमचं काय असेल माहित नाही मला, म्हणजे त्या गोष्टींवर आपण किती विश्वास ठेवतो किंवा काय भाग सोडून द्या. पण त्या रूम मध्ये राहणारे ते तिघही उद्याच्या काळामध्ये आमदार झाले. वडील झाले, नंतर कांडगे साहेब झाले आणि गाडे पाटील जे आहेत ते वडगाव मावळ मधून आमदार झाले. असं ते सांगण्यासारखा एक किस्सा माझ्याकडे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साहेबराव बुट्टे पाटील यांनी खेडच्या कोर्टात वकिली सुरू केली. राजकारणात येण्याचा त्यांचा काही मानस नव्हता. 1972 साली दुष्काळ पडला होता. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. माजी आमदार स्वर्गीय साहेबराव सातकर यांनी आमदारकीसाठी साहेबराव बुट्टे पाटील यांचं नाव पुढे केलं आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले माणिकराव शिवळे हे त्यांचे विरोधी उमेदवार होते. त्यांना भाजप, रिपब्लिकन पक्ष, SSP, BSP अशा विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. माणिकराव शिवळे पाटलांसोबतच बुट्टे पाटलांचे पारिवारिक संबंध होते. नात्याने एकमेकांचे मामा भाचे विधानसभेच्या रिंगणात आमने सामने उभे ठाकले होते. त्यामुळे ही निवडणूक मामा भाचे निवडणूक म्हणूनही कमालीची गाजली. आता ILS लॉ कॉलेजमधनं ज्यावेळेला त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर मग त्यांनी वकिली व्यवसाय करायचा निर्णय घेतला. राजगुरुनगर जे आहे ते या गावात येऊन त्यांनी या तालुक्यासाठी काम करण्याचं ठरवलं. म्हणून मग राजगुरुनगरला भाड्याची जागा घेतली, घर घेतलं बुडवापण, आणि त्या घरामध्ये राहून वकिली व्यवसायाला सुरुवात केली. तशाच अर्थाने त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं होतं. म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये खूप सुंदर पद्धतीने ते संवाद साधायचे लोकांशी किंवा भाषण करायचे असं म्हणू आपण. त्यामुळं समाजकारणाला सुरुवात केली. समाजकारण करता करता त्यांच्या आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे, म्हणजे काही धोरणं नव्हती किंवा मला राजकारणात जायचंय आणि राजकारणातनं काही पदं मिळवायची अशी कुठली इच्छा नसताना अनपेक्षितपणे राजकारणाची संधी त्यांच्याकडे चालून आली. ती अशा अर्थाने की स्वर्गीय आप्पासाहेब सातकर, सहकार महर्षी आप्पासाहेब सातकर यांनी त्यांचं नाव विधानसभेसाठी 1972च्या निवडणुकीसाठी पुढे केलं. आणि त्याच काळामध्ये एक मोठं प्रचलित नाव होतं, म्हणजे स्वर्गीय माणिकराव शिवळे पाटील, आपल्याच तालुक्यातले म्हाळुंगे इगळे गाव त्यांचं, त्या गावातलं मोठं प्रस्थ त्या काळातलं. आणि त्यांच्या आमच्या गावामध्ये हाडले 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आमचं वराळ आणि त्यांचं म्हाळुंग असं. पण ते त्यावेळेला त्यांनी बंडखोरी म्हणण्यापेक्षा अपक्ष अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि इंदिरा काँग्रेस जे आहे, आय काँग्रेसची उमेदवारी स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटलांना त्या काळात मिळाली आणि त्यांनी निवडणूक 1972ची इंदिरा आय काँग्रेसकडनं लढली. त्यावेळेला गाय वासरू हे चिन्ह होतं त्यांचं. आणि निवडणुकीमध्ये असं झालं की ती निवडणूक अशा अर्थाने गाजली की मामा भाचे अशा अर्थाने ती निवडणूक. आमचं नातं पण होतं 2 ते 3 ठिकाणांवरनं आमचं त्यांचं शिवळे पाटलांचं नातं, आणि नात्यामध्ये ती निवडणूक झाली. पण वडिलांना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास होता. म्हणजे सगळा प्रचार झाला आणि प्रचार झाल्यानंतर कसं होतं की त्या काळात ती सगळी ज्येष्ठ मंडळी जी होती ती शिवळे पाटलांच्या बरोबर होती. पण प्रस्थापित राजकारणी होते ते. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये 15-20 वर्ष ज्यांनी काम केलं असं त्यांचं मोठं नाव होतं. त्यांच्याही बद्दल आमच्या वडिलांना नेहमी त्यांच्याबद्दल ज्या वेळेला उल्लेख करतील त्या वेळेला त्या आदराने वडील त्यांच्या नावाचा उल्लेख करायचे. पण ती इलेक्शनच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी हे करून आपल्याला कराव्या लागतात, सामोरं जावं लागतं. मग त्यांनी ती इलेक्शन लढली दोघांनी एकमेकाच्या विरुद्ध. पण वास्तविक यांना उमेदवारी होती आणि त्यांनी बंडखोरी किंवा अपक्ष निवडणूक लढवली. आणि वडिलांना तो 1 महिना, 1.5 महिना का 2 महिना त्या काळातला जो काही प्रचार होता, त्यावेळेला प्रचार म्हणजे काय, ट्रक भरून द्यायच्या एक भेळीचं म्हणण्यापेक्षा मुरमुऱ्याचं पोतं, अक्षरशः मुरमुऱ्याचं पोतं त्या गाडीत द्यायचं आणि त्या लोकांनी सगळ्या दौरा करायचा आणि प्रचार करायचा, अशी पद्धत होती. आज ज्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतं त्या काळात ते काहीच नव्हतं. सांगायचा भाग एकच आहे की निवडणुकीला सामोरे गेले, निवडणूक झाली आणि वडिलांना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास होता. वडील अक्षरशः निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर
काउंटिंगच्या पर्यंतचं जे काही वेळ आहे ते वडील म्हणले मी आता झोपतात मस्त निर्धास्तपणे झोपले आणि झोपतानाच सांगितलं आमच्या आईंना की मी एक मताने का होईना मी निवडून येईल. मला तो वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आहे आणि तसंच झालं. नंतरच्या काळात ज्यावेळेला निकाल आला, निकालामध्ये ते निवडून आले असं घोषित झालं आणि कार्यकर्त्यांनीच त्यांना अंगावर गुलाल टाकून उठवलं. 1972च्या निवडणुकीत नवख्या असलेल्या साहेबरावजींचा विजय झाला आणि वयाच्या 31व्या वर्षी ते खेड तालुक्याचे आमदार झाले. बुटे पाटलांची कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती, त्यामुळे अगदी निस्वार्थ भावनेनं तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आमदार झाल्यानंतर सत्तेत असूनही त्यांनी खेड तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा यासाठी सरकारविरोधी मोर्चा काढला. त्यांची मागणी मंजूर झाली आणि तालुक्यात दुष्काळी कामांना सुरुवात झाली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मरकळ, कडूस, शेलपिंपळगाव अशा गावागावात ठिकठिकाणी भीमा भामा नदीवर पूल बांधले. 1975 साली चासकमान धरणाचं भूमिपूजन झालं. यावेळचा किस्सा खूप खास आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासह मंत्रिमंडळातले डझनभर मंत्री उपस्थित होते. यावेळी बुटे पाटलांनी आपल्या भाषणातून चासकमान उजवा कालवा, भामा स्केट सर्वे मंजुरी अशा काही महत्वाच्या मागण्या मांडल्या. आपल्या तालुक्यात एक शैक्षणिक संस्था उभारण्याची हे मात्र त्यांचं जणू स्वप्नच होतं, परंतु त्यासाठी सरकारची परवानगी मिळत नव्हती. या सभेत मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी महाविद्यालयासह अन्य सर्वच मागण्या मंजूर केल्या. आपल्या तालुक्यात धरण व्हावं असं एक स्वप्न होतं त्यांच्या आयुष्यामध्ये, की भौगोलिक परिस्थिती सगळी पाहिली आणि शेतकऱ्यांची अवस्था पाहिली की त्यांना असं वाटतं की शेतीच्या शाश्वत उत्पन्नाला पाण्याची गरज आहे आणि जर धरण झाले या तालुक्यामध्ये तर लोकांचा, शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा विकास खूप चांगल्या पद्धतीने किंबहुना झपाट्याने होईल अशा प्रकारचे त्यांच्या मनात एक स्वप्न होतं. आणि म्हणून त्यांनी सातत्यानं शासनाकडे, त्या सत्ताधारी पक्षात होते ते, शासनाकडे सत्ताधारी पक्षातल्या शासना असूनही सातत्यानं पाठपुरावा केला. वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून विधानसभेत तो प्रश्न उपस्थित केला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या तालुक्याला धरण मिळावं, पहिलं धरण, ह्या तालुक्यातलं पहिलं धरण आपण म्हणू चासकमान धरण, ते मिळावं म्हणून त्यांनी पाठपुरावा केला आणि पहिलं धरण त्या काळात मंजूर करून आणल्यानंतर 1900 मला वाटतं काहीतरी 74 साली चासकमान धरणाचं भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा भीमा नदी पात्रात त्यावेळेला झाला आणि त्या भीमा नदी पात्रातल्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेचे राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण आले होते आणि मंत्रिमंडळातली जवळजवळ 7-8 लोक अशी सगळे मंत्री महोदय त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. आणि मग तो कार्यक्रमामध्ये वडिलांनी ज्या वेळेला भावना व्यक्त केली लोकप्रतिनिधी म्हणून, मग त्यांनी आणखीन ही एक अपेक्षा व्यक्त केली की आज शेतीला पाणी मिळेल या धरणाच्या माध्यमातून. पण मला विचारलं तर माझं एक मत आहे की ह्या धरणाचं काम तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत खणाला खण आणि फणाला फण हा शब्द आता खूप प्रचलित झालाय. आज बजवर्ड म्हणून आपण त्या शब्दाकडे पाहतोय, पण ही संकल्पना पहिल्यांदा त्यांनी 1974 साली चासकमान धरणाच्या भूमिपूजनात पहिल्यांदा त्यांनी उल्लेख केला आणि मग ती प्रचलित झाली. खणाला खण आणि फणाला फण. ज्याची जमीन जाते त्याला जमीन मिळाली पाहिजे, ज्याचं घर जाते त्याला घर मिळालं पाहिजे. परवानगी मिळाली, मग जागेचा विषय आला. मग साठभोर कुटुंबी आपल्या इथलं जे आहे त्या कुटुंबाने जागा देण्यासाठी ते पुढे आले. त्यांनी संस्थेला खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. नंतरच्या काळात असा प्रश्न तयार झाला की त्या महाविद्यालयाला नाव कोणाचं द्यायचं आणि मग सदन लोक पुढे आली तालुक्यातली. आता म्हणाले की आमच्या कुटुंबातल्या आमच्या नावाच्या माणसाचं नाव द्या, आम्ही एवढा निधी त्या महाविद्यालयाला देऊ. वडील म्हणले माझ्या बापाचं मी नाव देणार नाही. ज्या क्रांतिकारकानं आपल्याला देश स्वातंत्र्य व्हायसाठी आत्मबलिदान दिलं त्या देशाच्या क्रांतिकारकासाठी हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्याच नावाने एक महाविद्यालय चालू होईल, दुसरं कोणाच्याही नावाने होणार नाही. आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं कार्य करण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात धडपड केली. राजगुरुनगरमध्ये त्यांनी कॉलेज उभं केलं. 5 वर्षाचा आमदारकीचा कार्यकाळ संपला आणि बुटे पाटलांनी राजकारणातून कायमचा संन्यास घेतला. 1978च्या निवडणुकीत पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी पक्ष आणि सहकाऱ्यांनी त्यांना आग्रह केला, परंतु आपल्या तत्वावर आणि शब्दावर ठाम राहिलेल्या बुटे पाटलांनी आपला निर्णय बदलला नाही. पुन्हा काळा कोट चढून ते खेड कोर्टात वकिली करू लागले. समाजकार्याचा ध्यास उराशी बाळगणाऱ्या माणसानं राजकारण सोडावं आणि ते मंत्रिपदाची संधी असतानाही याचं काय कारण असू शकतं? बुटे पाटलांचे चिरंजीव देवेंद्र बुटे पाटील यांच्याकडून आपण ते जाणून घेऊया. 5-6 वर्ष जे काही त्यांना 1 वर्ष वाढून मिळालं होतं, 6 वर्षाचा पूर्ण कारकीर्द आमदारकीची त्यांना मिळाली. आणि मग त्या काळामध्ये
आईंची खूप ओढाताण झाली सगळा प्रपंच करता करता. आणि मग वडिलांचाही स्वाभिमानी स्वभाव, किंबहुना कोणाचे 2 रुपये घ्यायचे आणि 2 रुपये द्यायचे हा त्यांच्या नीतिमत्तेतच कधी बसला नव्हता. आणि म्हणून त्यांनी कधी समजा 600 रुपयात 500 रुपयात मानधनामध्ये काहीच होऊ शकत नाही आपल्यासारख्याला लक्षात येईल. मग काही काही वेळेला अधिवेशनाला जायला लागायचं नागपूरला, वर्षातनं एकदा तरी 100% असायचं. आणि त्या काळामध्ये मग अधिवेशनाच्या काळात जायला पैसे नसायचे. मग कुठल्या तरी बाजारपेठच्या एखाद्या मित्राकडनं घ्यायचे आणि तो प्रवास करायचा, अधिवेशन ते पूर्ण करायचं. असं सगळं त्यांनी त्या काळामध्ये केलं. आता हे 6 वर्ष त्यांनी केलं. एकंदरीत हा खर्च एका बाजूला आणि बाकी सगळा प्रापंचिक खर्च जर पाहिला तर साधारण एक 27-28 हजाराचं कर्ज त्यांच्यावर त्या काळात झालं. आणि मग थोडस ती राजकारणाच्या न थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला की आपला हा पिंडच नाही, राजकारणातनं आपण पैसे कमवू शकणार नाही हे ज्या वेळेला माणसाच्या लक्षात येतं, किंबहुना करायचं नाही आपल्याला तशा प्रकारचं राजकारण, त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यांनी नंतरच्या काळामध्ये ॲडव्होकेट राम कांडगे यांचं नाव पुढे केलं. सामाजिक आणि विशेषतः राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती महिला सक्षमीकरण आणि स्त्री सन्मानाविषयी आग्रही असतात. समाजात स्त्रियांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी झटताना दिसून येतात. परंतु त्याचे किती टक्के लोक हे स्वतःच्या घरात स्त्रियांच्या सन्मानतेची आणि स्वातंत्र्याची वागणूक देतात? आता या प्रश्नाविषयी आणि त्यांच्या उत्तराविषयी चर्चा केली तर समाजातले अनेक स्त्रीवादी खरंच स्त्रियांच्या उद्धारासाठी धडपडत आहेत का? खूप राबता असल्यामुळे खूप किचन सारखं बिझी असायचं. मग पप्पांना असं वाटायचं की ह्या काहीतरी योगदान देऊ शकतात, तर हे किचनमुळे त्यांना देता नाही येणार. तर पप्पांनी किचनसाठीच नियम टाकून दिले की दुपारी 2 तास बंद झालं पाहिजे, रात्री पण 9 नंतर किचन नाही. आणि मग तो नियम मात्र स्वतःच पाळायचे. कधी गेले समजा पप्पा बाहेर आणि जर न जेवताच आले तर परत येऊन मग म्हणणार नाही दुपारी की आता 2 वाजलेत, किचन उघडा, मला जेवायला द्या. पप्पा म्हणायचे नाही, मी जरी उपाशी आलो असलं तरी मलाही तो नियम लागू पडणार. दुपारी आता 4 वाजेपर्यंत किचन नाही उघडणार, 4 नंतर मला चहा बरोबर वाटलंच तर तुम्ही परत पोळी भाजी द्या, पण मी ती खाईल, पण आता मी नाही किचन उघडायला सांगणार. म्हणजे एवढं बाहेर महिलांना मान सन्मान देण्याची भाषा करणारे बोलणारे खूप जण असतात, परंतु घरामध्ये हे पण महिलांना तेवढं सन्मान देणं, आयुष्यात तेवढा महिलांच्या बद्दल संवेदना ठेवा, संवेदनशील मन ठेवणं, हे पप्पांनी मला शिकवलं खरं म्हणजे. कारण त्यांच्या आयुष्यातील जर कुठला वैयक्तिक किंवा जवळची व्यक्ती असेल किंवा जिच्याबद्दल त्यांच्याबद्दल नेहमीच कारण पप्पा म्हणायचे की माझा दरिद्री नारायणाचा फाटका संस्कार तिनं संयमाने केला. म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या ज्या माझ्या सासूबाई होत्या शैलजा ताई बुट्टे पाटील यांनी ज्या समर्पित वृत्तीने त्यांचा संसार केला, संयमित मनाने त्यांनी त्यांचा संसार केला, म्हणून ते त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञ भाव व्यक्त करायचे. खरं म्हणजे कधी कधी आपण समाजाचे जगाचे आभार मानतो, पण जिच्यामुळे आपल्या आयुष्याला पूर्तता लाभलेली असते तिच्याबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करायचा आपल्याकडनं राहून जात असतो. तिचं जे त्याच्यातलं योगदान असतं जगण्यामधलं ते खऱ्या मनाने स्वच्छ मनाने व्यक्त करणं राहून जातं. पण पप्पा तसे नव्हते. पप्पा प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर मम्मींबद्दलची असलेली भावना कृतज्ञता नेहमी व्यक्त करते. कारण जनसामान्यात लोकमान्य होतो तो पुरुष, परंतु त्याच्याच आयुष्याला आकार देणारी स्त्री मात्र सदैव प्रसिद्धी विमुख राहत असते. आणि म्हणून अशा वेळेस त्या पुरुषाने त्याच्या आयुष्यात असलेलं त्या महिलेचं योगदान किंवा आपल्या पत्नीचं योगदान किंवा एखाद्या स्त्रीचं जरी योगदान असेल तर ते मोठ्या मनाने समाजापर्यंत नेणं आवश्यक असतं. नाहीतर अशा अनेक तेजस्विनी किंवा अशा अनेक कर्तृत्वान महिला या पडद्याआड राहतात, त्यांचं कर्तृत्व पडद्याआड राहतं. म्हणून पप्पांनी नेहमीच ती भूमिका घरात ठेवली. साहेबरावजी बुट्टे पाटील हे जितके मुत्सद्दी राजकारणी आणि वकील होते तितकेच ते हळवे आणि मायाळू होते. त्यांच्या या निरागस स्वभावाचं जवळून दर्शन झालेल्या त्यांच्या सुनबाई राजमाला बुट्टे पाटील यांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडतं. असं प्रोत्साहन देणारे, प्रेम देणारे, प्रेमळ मनाचे, अगदी नितळ असे, इतके नितळ होते की कोणाचंही त्यात प्रतिबिंब पडावं एवढ्या नितळ मनाचे. दुसऱ्याची वेदनेचे प्रतिबिंब त्यांच्या मनामध्ये लगेच पडायचे. ते त्याच्याचमुळं की निस्वार्थ आणि नितळ मनाचे सासरे होते. आणि त्यांच्याबरोबर मला काही आयुष्याची क्षण व्यस्त आले. त्यांच्याबरोबर राहण्याचं सद्भाग्य ईश्वराने मला दिलं, त्याच्याबद्दल
परत एकदा नेहमीच कृतज्ञ भाव माझ्या मनामध्ये राहतो. अनेकांना आयुष्याच्या शेवटपर्यंत राजकारणाचा सत्तेचा मोह सुटत नाही, परंतु या मोहबंधनात न अडकता त्यातून संन्यास घेण्याचा निर्णय घेणारे आणि आयुष्यभर त्यावर ठाम राहणारे ॲडव्होकेट साहेबराव बुटे पाटील, त्यांच्या निर्णयामुळे त्यांचा समाजातला मानसन्मान अधिकच दुणावत गेला. अशा या नेत्याला खेड टाइम्सचा सलाम.